स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत ट्रेंडिंग चौरंगावर आसन कसं बनवायचं आणि त्याचं माप कसं टाकायची ही तुम्हाला मी सांगणार आहे। आज मी कसं बनवलं ते सांगते। आणि माझा जी चौरंग आहे ना तो 18.5 इंचाचा चौरंग आहे। त्यासाठी मी 18.5 इंच रुंदी आणि 18.5 इंच लांबी असं मी टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 18.5 इंचाच्या अगोदर रेषावरून घ्यायच्या 18.5 इंचावर आणि त्याच्यानंतर एक झुरमुळ्यासाठी मी 1-1 इंच असं सोडलेलं आहे मार्जिन। कारण चौरंग लहान असल्यामुळं ते झुरमुळ्याला जास्त पट्टी सोडली नाही मी, कारण जास्त जागा इथं बारीक होते, स्वस्तिक बारीक दिसते म्हणून त्यासाठी मी 1-1 इंच सोडलेला आहे। आणि त्याच्यानंतर 1-1 इंचावर लाईन ओढून घेतल्यानंतर त्याच्यानंतर आत मी अशा 2 रेषा अर्ध्या इंचाच्या ओढलेल्या आहेत। वर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशा अर्ध्या इंचाच्या रेषा ओढलेल्या आहेत। त्याच्यानंतर स्वस्तिकसाठी माप मी कसं टाकले तर इथून 14.5 इंच झालेला आहे। 14.5 इंचाचा मध्य काढला मी 7.25 इंच। 7.25 इंचावर अशी 8 इंचाची अशी रेष ओढून घेतली। उभी 8 इंच आणि आडवी 8 इंचाची अशी रेष ओढून घेतली, म्हणजे वरच्या आणि खालीच्या ह्या डॉटवरून। त्याच्यानंतर इकडं अर्धा इंच आणि इकडं अर्धा इंच असं डॉट टाकून घ्यायचा आणि अर्धा इंचाच्या पट्ट्या अशा ओढून घ्यायच्या अशा। त्याच्यानंतर इथलं माप बघायचं, 1 इंचाचं माप आहे, त्याच्यानुसार आपण इथं पण 1 इंचाचंच ठेवणार आहे। त्यासाठी इथे 1 इंचाच्या ह्याच्यावर मार्जिन टाकून घ्यायचं आणि पेन्सिलने आपण असं हाताने आपण ड्रॉ करून घ्यायचं। मी आतला गोल ह्या पद्धतीने बनवला आहे। इथल्या बॉटलचं टोपण असतं ना त्या टोपणाने असं रेक्झिनवर ठेवून आकार देऊन कट करून घ्यायचं आणि ही टोपणं आणि ही काय करायचं इथं ठेवून मग इकडं अर्धा इंच, इकडे 1 इंच, इकडे 1 इंच, इकडे 1 असं तिन्ही बाजूला 1-1 इंचाचं असं माप ठेवायचं आणि बरोबर असा गोल काढून घ्यायचा। म्हणजे सगळीकडे इकडे 1 इंच, इकडे 1 इंच, इकडे 1 इंच असं बघायचं आणि गोल काढून घ्यायचं। त्यामुळं सगळे आपले मधले डॉट बरोबर येतात। चला तर मग आपण आता स्वस्तिक काढायला घेऊया। त्यासाठी एक कलर अट्रॅक्टिव्ह घ्यायचं, जेणेकरून आपलं स्वस्तिक कसं असं अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे। आणि त्यासाठी मी इथं रेड कलर भरलेला आहे आणि त्याच्यानंतर मी पुढं कोणते कलर भरते ते कंटिन्यू करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि आता मी कलर घेते, मध्ये ग्रीन कलर घेते, म्हणजे रेड आणि ग्रीन कसं उटाळून दिसतंय। आणि स्वस्तिक बनवायला अगदी सोपं आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही त्याला स्वस्तिक बनवायला। आणि तुम्ही पण मैत्रिणींनो आपल्या चौरंगावर आसन खूप छान दिसतंय, त्याच्यासाठी तुम्हीही बनवा। ते पान मी नाही ठेवलं कारण पट्ट्या छान दिसत होत्या, त्यासाठी मी पट्ट्या अशा लावून घेतल्या आणि खूप भारी कलर वाटत होतं, त्याच्यामुळं मी ते पान नाही काढलेलं। आणि याला जास्त स्टिक पण नाही गेल्या माझ्या, म्हणजे वेळही जास्त गेला नाही, अगदी कमी वेळात हे स्वस्तिक बनवून झालं माझं।